पिंपरी चिंचवड इथं होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 20 लाखांचा निधी देण्यात येईल असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे। यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोई, पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आदी उपस्थित होते। उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी शासनातर्फे 10 कोटी रुपये देण्यात येणार आहे। या संमेलनासाठी आमदार निधीतून प्रस्ताव आल्यास मान्यता देण्यात येईल। नाट्य संमेलनासाठी मंडप अत्यंत उत्तम दर्जाचा असावा। नाट्य कलावंतांना आवश्यक सर्व सुविधा पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं उपलब्ध करून द्याव्यात। सर्वांच्या स्मरणात राहील असे आयोजन करावे अशी सूचना त्यांनी केली। मंत्री सामंत म्हणाले, संमेलनासाठी आवश्यक पूर्वतयारी करण्यात आली आहे। सामाजिक उत्तरदायित्व निधीतूनही संमेलनाला सहकार्य करण्यात येईल।